कोगनोळीत बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने साजरा, हजारो शौकीनांची उपस्थिती। कर्नाटक व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कोगनोळीचा बेंदूर सण यंदाही पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पावसाचे वातावरण असतानाही युवक व ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जैन पाटील व मराठा पाटील यांची बैलजोडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। चालू वर्षीचा मान मराठा पाटील यांच्या बैलजोडीला देण्यात आला। या मानाच्या बैलजोडीची विधिवत पूजा करून मिरवणुकीची सुरुवात झाली। ही भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री अंबिका मंदिर, मुख्य रस्ता, बाजारपेठ, मुस्लिम गल्ली, सुतार गल्ली या मार्गावरून काढण्यात आली। यानंतर प्रमुख ठिकाणी बैलांना पळवून पारंपरिक कर तोडण्याचा सोहळा पार पडला। हा सोहळा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र तसेच पंचक्रोशीतील हजारो शौकीनांनी उपस्थिती लावली। गावातील अनेक बैलजोडी मालकांनीही आपापल्या घरी पारंपरिक पद्धतीने बेंदूर साजरा केला। सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली, त्यांना मसाला व इतर खाद्यपदार्थ दिले गेले। त्यानंतर विधिवत पूजा व नैवेद्य अर्पण करण्यात आला। घराघरात चिखलाचे बैल पूजले गेले आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला। कोगनोळीतील ही बैलांची मिरवणूक खूपच प्रसिद्ध असून यावर्षी बैलांची कर मोठ्या संख्येने निघाल्याने गर्दी लक्षणीय होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, सी.के. पाटील, योगेश पाटील, के.डी. पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, युवराज पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, सागर पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।